नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी या विषयाची तासिका पाहत आहोत। यातील शुद्ध व अशुद्ध शब्द हा घटक या ठिकाणी पाहत आहोत। चला तर मग शुद्ध म्हणजे काय लक्षात घ्या। व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन म्हणतात। अर्थपूर्ण शुद्ध लेखनासाठी अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यासाठी शुद्ध लेखनाचे काही प्रमुख नियम आपण अभ्यासूयात या ठिकाणी। चला तर मग पाहूया आपण शुद्ध व अशुद्ध शब्द या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी एखाद्या शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा। पहा, एखाद्या शब्दाचा जर उच्चार नाकातून होत असेल तर काय करायचं, त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यायचा असतो। मग पहा, या ठिकाणी उदाहरणार्थ कांदा, पहा कांदा, भिंत, सुगंध, दिंडी, संबंध, धांदल, हे जे शब्द आहेत त्याचा उच्चार जो आहे नाकातून होत आहे। पहा, म्हणून या ठिकाणी सर्व ह्यांच्यावर अनुस्वार दिलेले आहेत इत्यादी शब्द। चला आता या ठिकाणी आपण शुद्ध व अशुद्ध शब्द पाहूयात। अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द पहा। अंगण, अशुद्ध शब्द अंगण असा आहे, शुद्ध शब्द असा आहे। अंधार, अंधार 10 वर अनुस्वार नाही तर अ वर अनुस्वार आहे, अंधार शुद्ध शब्द झाला। कुटुंब, कुटुंब शुद्ध शब्द। अशुद्ध शब्द गंमत, गंमत अशा प्रकारे शुद्ध शब्द गंमत असा आहे। अशुद्ध शब्द पहा, गांधीजी हा शुद्ध शब्द आहे आणि गांधीजी हा शुद्ध। चंदन, चंदन, चंदन हा शुद्ध शब्द झाला। चीज हा शुद्ध शब्द आहे। चिंच, पहा चिंच, या ठिकाणी जे नाकातून आपल्या स्पष्टपणे उच्चार जो आहे याचा, ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो तो त्यावर त्या ठिकाणी अनुस्वार द्यायचा असतो। चिंच, चीज, चिंच। तंटा, तंटा। धांदल, धांदल अशा प्रकारे शुद्ध शब्द धांदल आहे। अशुद्ध शब्द निबंध, शुद्ध निबंध। परंतु, परंतु। मुंबई, मुंबई। सनय, संशय, 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 संशय हा खरा शुद्ध शब्द आहे। संवाद, संवाद हा शुद्ध शब्द झाला। अशुद्ध शब्द संहार, संहार, संहार। पहा, संहार उच्चार एकच होतोय पण शुद्ध लिहत असताना पहा संहार असं संहार असं लिहिले। संहार हा शुद्ध शब्द झाला। संगीत हा शुद्ध आहे, संगीत हा शुद्ध आहे। सुंदर हे शुद्ध आहे। सुगंध, सुगंध। संरक्षण, संरक्षण पहा अशुद्ध शब्द आहे। संरक्षण शुद्ध शब्द। संसार, संसार। पंगत, पंगत। यानंतर पहा आपण एकाक्षरी शब्दातील आपण ह्रस्व दीर्घ कसे लिहायचं ते आपण पाहूयात। एकाक्षरी शब्दातील ई व उ हे स्वर दीर्घ म्हणजेच दीर्घ लिहावेत। पहा उदाहरणार्थ मी, ती, जी, तू, धू, जू इत्यादी। सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ हे स्वर दीर्घ लिहावेत। सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटी जे ई आणि उ येतं त्या ठिकाणी दीर्घ लिहायचा। उदाहरणार्थ पहा कवी, रवी, विद्यार्थी, गुरु, अनु, पशु इत्यादी। अपवाद वगळता विद्यार्थी मित्रांनो आणि परंतु, तथापि हे शब्द आहेत। अपवाद वगळता काही शब्द आहेत।
मात्र हे शब्द जोड शब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा ई किंवा उ स्वर ऱ्हस्व लिहावा लागतो. पहा या ठिकाणी मात्र हे जर शब्द जोड शब्दात प्रारंभी आले म्हणजे सुरुवातीला जर आले त्यातील शेवटचा ई जो आहे किंवा उ जे आहे तो ऱ्हस्व लिहायचा असतो. ऱ्हस्व लिहायचा असतो. बरं, चला उदाहरणार्थ पाहूया आपण. कवी चरित्र. कवी चरित्र. पहा या ठिकाणी कवी. आपण या ठिकाणी पहा कवी हे काय लिहिलंय इथं ऱ्हस्व आहे. वीची वेलांटी जी आहे ती दीर्घ आहे. आणि इथं या ठिकाणी कवी चरित्र म्हणून कवी ईचा उच्चार होतो या ठिकाणी. म्हणून वेलांटी जी आहे तर या ठिकाणी ऱ्हस्व आहे. कवी चरित्र. विद्यार्थी भांडार. पहा विद्यार्थी. विद्यार्थी ईचा उच्चार होतो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी ऱ्हस्व येईल. विद्यार्थी भांडार. गुरुकृपा. पशुधन इत्यादी. आता आणखी या ठिकाणी आपल्याला शुद्ध व अशुद्ध शब्द पाहायचे आहेत. अनुमती. अनुमती अशा प्रकारे. अनुयायी. अनुयायी. आकृती. आकृती. आकृतिबंध. आकृतिबंध. उपस्थिती. उपस्थिती. पहा अशा प्रकारे उभयान्नवी. उभयान्नवी शुद्ध शब्द. अशुद्ध शब्द कवी चरित्र. कवी चरित्र. काठी. काठी. की. की. गती. गती. अशुद्ध शब्द शुद्ध शब्द गतिरोधक. गतिरोधक. गुरुकृपा. गुरुकृपा. जू. जू. तू. तू. पती पत्नी. पती पत्नी. परदेशी. परदेशी शुद्ध शब्द परदेशी. पशु पक्षी. पशु पक्षी. पाकळी. पाकळी. पी. बाहुली. बाहुली. बी. मी. रविकिरण. रविकिरण. राणी. राणी. विधी निषेश. विधी निषेश. सावली. सावली. ही. स्त्री. स्त्री. पहा या ठिकाणी आता उकारांत काही. पहा या ठिकाणी आकारांत शब्दातील उपाद्य म्हणजे शेवटून दुसरे जे अक्षर आहे इकार व उकार दीर्घ लिहावे. इकार व उकार जे आहे आकारांत म्हणजे उदाहरणार्थ पहा वीट. वीट असा उच्चार जे होणार आहे आकारांत. वीट. मीठ. खीर. दूध. दूध उकारांत. पहा तूप. नवनीत. नवनीत अचा उच्चार होतो या ठिकाणी उकारांत. जमीन. कबूल आणि लसूण इत्यादी अशा प्रकारचे जे शब्द असतात आकारांत शब्दातील उपांत्य जे आहे शेवटून दुसरे अक्षर जे आहे इकार व उकार दीर्घ लिहावेत. चला पुढील आपण पहा. शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यामागील इकार व उकार बहुधा ऱ्हस्व लिहावेत. शब्दातील जे शेवटचं अक्षर आहे ते दीर्घ असेल तर त्यामागील इकार व उकार जे आहे बहुधा ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ गरिबी. पाहुणा. किती. दिवा. महिना. नमुना. हुतुतू. बहिणी. वकिली इत्यादी. आता पहा यावर अनुसरून काही शुद्ध अशुद्ध शब्द या ठिकाणी आपण पाहूयात. अशुद्ध शब्द पहा अनुकूल आणि शुद्ध अनुकूल. कंदील. कंदील. गरीब. गरीब. मूळ. गुळ. गुळ. जुलूम. जुलूम. डूल. टूल. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये म्हणजे तुम्हाला पाठ करायलाही सोपं जाईल आणि अभ्यासही तुमचा छान होईल. सराव होईल लिहिल्यामुळं. तीट. तीट. पहिला. पहिला. पाहुणी. पाहुणी. फूल. फूल. माहिती. माहिती. मैत्रिणी. मैत्रिणी. रतीब आणि रतीब. वकूब. वकूब. विहीर. विहीर. हुकूम. हुकूम.
हुशार हुशार, नवीन नवीन. तर पहा या ठिकाणी सामान्यतः चुका होणारे काही शब्द जे असतात ते आपण पाहूयात. शुद्ध व अशुद्ध शब्दामध्ये पहा, अशुद्ध शब्द आणि हे शुद्ध शब्द आहेत. अग्नी अग्नी, पहा अग्नी असं नसते तर अग्नी शुद्ध शब्द असा आहे. अनुस्वार अनुस्वार. अपूर्णांक अपूर्णांक अशा प्रकारे लिहिला जातो. अवर्णनीय अवर्णनीय. अंतर्मुख अंतर्मुख. आकर्षक आकर्षक. पाच 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 वेळेस लिहून काढत चला, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा म्हणून हमखास परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यासाठी तुमचे 1 ते 2 मार्क घट करा. त्यासाठी तुम्ही लिहून काढल्यानंतर तुम्हाला निश्चितच तुमचे हे शुद्ध अशुद्ध शब्द चुकणार नाहीत. आकर्षक आकर्षक. आयुष्य आयुष्य आयुष्य. पहा या ठिकाणी अशुद्ध शब्द कसा दिलाय आणि आयुष्य हे जे आहे शुद्ध शब्द आहे. आशीर्वाद आशीर्वाद शुद्ध शब्द. उच्चार उच्चार. पहा उच्चार असा असते. उत्साह उत्साह. क्रमांक क्रमांक. काम काश्मीर म्हण काश्मीर अशा प्रकारे असते. कुस्ती कुस्ती. गणेश उत्सव. ग्रहपाठ ग्रहपाठ. गिराईक गिराईक. गृहस्थ गृहस्थ. चातुर्य चातुर्य. दुष्काळ दुष्काळ अशा प्रकारे लिहायचा असतो. सुगंध दुर्गंध. पहा दुर्गंध दुर्गंध. नमस्कार नमस्कार. नमुना नमुना. निष्कपट निष्कपट. निर्मळ निर्मळ. नैऋत्य नैऋत्य. पहा प्रतिज्ञा प्रतिज्ञा शुद्ध शब्द असा आहे. पुस्तक पुस्तक. पुष्कळ पुष्कळ. भक्ती भक्ती. मुहूर्त मुहूर्त. मूल्य मूल्य. वार्षिक वार्षिक. विश्रांती विश्रांती. स्वच्छता स्वच्छता. शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती. सह्याद्री सह्याद्री. या ठिकाणी पहा, आता आपण या ठिकाणी जे सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. तर पहा, पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. पहा प्रश्न पहिला पाहूयातील. गांभीर्य गांभीर्य. गांभीर्य आणि गांभीर्य. मग यातील शुद्ध शब्द कोणता आहे रे विद्यार्थी मित्रांनो, सांगा बरं. अनुस्वार आहे त्या शब्दावर. मग गांभीर्य नाकातून ज्याचा छान ज्याचा उच्चार होतो तो काय आहे. पहा या ठिकाणी गांभीर्य. प्रश्न क्रमांक जे पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे गांभीर्य. चला दुसरा प्रश्न. मुकुटमणी मुकुटमणी. मुकुटमणी की मुकुटमणी यातील कोणता पर्याय येईल रे विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक मागील शब्द वाचन केलेले आहे, लक्षपूर्वक ऐकलेलं आहे, निश्चितच त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा या ठिकाणी मुकुटमणी इथं दीर्घ आहे. दीर्घ दीर्घ येत नाही दोन्हीचे, पण हे चुकीचं आहे. मूचा जो ते चुकीचं आहे हे पण. पहा या ठिकाणी दोन्ही जे उकार आहेत रस्व आहेत, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. हे बरोबर आहे पण या ठिकाणी नळाचं आलेलं आहे म्हणून नाही येणार. हे पण येणार नाही. मुकुटमणी या ठिकाणी हे अशुद्ध शब्द आहे. तर पहा मुकुटमणी पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. यातील प्रश्न तिसरा पहा. कूपनलिका कूपनलिका. कूपनलिका.
कूपनलिका पहा या ठिकाणी कूपनलिका जे आहे कूपनलिका हे शुद्ध शब्द आहे या पर्यायातील, म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। अंगीकृत इथं पहिली वेलांटी आलेली आहे, मग हे चुकलं। अंगीकृत अंगी या ठिकाणी आ दिलेला आहे, मग हे पण चुकलं। आणि इथं अंगीकृत हेही नाही येणार, हे अशुद्ध शब्द आहेत, मग शुद्ध शब्द जो आहे तो अंगीकृत, पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न पाहू। समीक्षण हे तर येणार नाही, समीक्षण हे सुद्धा चुकलंय, हे चुकलंय, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा समीक्षण हे शुद्ध शब्द आहे, पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढचा प्रश्न नाविन्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पहा। नाविन्य या ठिकाणी जे आहे ही पहिली वेलांटी आलेली आहे, म्हणून हे चुकले नाही या ठिकाणी पहा नाविन्य पूर्ण या ठिकाणी जो दीर्घ उकार जे आहे रस वालेला आहे, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे। आणि नाविन्यपूर्ण पहा या ठिकाणी जी वीची जी वेलांटी आहे ती रस्व आहे, या ठिकाणी दीर्घ वेलांटी आली असती तर हे बरोबर असतं, म्हणून हे सुद्धा अशुद्ध शब्द झाला। मग पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा नाविन्यपूर्ण हे जे आहे योग्य आहे, शुद्ध शब्द आहे। चला पुढचा प्रश्न। पाहूयात। पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पहा या ठिकाणी शिबिर शारीरिक, क्रीडा आणि अखंडित। क्रीडा हा जो आहे शब्द शुद्ध मला वाटत नाही, अखंडित हे सुद्धा अशुद्ध शब्द आहे आणि शारीरिक सुद्धा अशुद्ध शब्द लिहिलेला आहे, तर शिबिर हा जो आहे शुद्ध शब्द आहे या पर्यायातील, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन। चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात। कीटक, निगडित, विशिष्ट आणि प्रतिकूल। चला याचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांना येईल त्यांचं खूप खूप स्वागत आहे। चॅटमध्ये याचं उत्तर तुम्ही टाकायचं आहे। पहा कीटक हा शुद्ध शब्द झाला, निगडित, विशिष्ट आणि प्रतिकूल हे अशुद्ध शब्द आहेत, तर निगडित जो आहे याचं उत्तर आहे। यानंतर तिसरा प्रश्न खानाखुणा, पाऊल वाटा, कुजबूज आणि मजेशीर। खानाखुणा शुद्ध शब्द आहे का हा? पाऊल वाटा मजेशीर नाही, तर कुजबूज हा शुद्ध शब्द आहे, पर्याय क्रमांक 3। देऊन, जेवून, येऊन आणि देऊन। पहा याचं उत्तर काय येईल रे विद्यार्थी मित्रांनो? मग सांगा बरं, ज्या विद्यार्थ्यांना येतं याचं उत्तर त्यांनी याचं चॅटमध्ये उत्तर द्यायचं आहे। तर पहा ठेवून, जेवून आणि येऊन, देऊन, येऊन हे जे आहे यातील शुद्ध शब्द आहे। ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत। पुढचा प्रश्न पाहूयात। मैत्रीण, विपरीत, जाहिरात आणि शिरगणती। पहा या ठिकाणी
मैत्रीण, जाहिरात आणि शिरगणती जे अशुद्ध शब्द आहेत, विपरीत जो आहे तो शुद्ध शब्द आलेला आहे या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रतिकृती, द्वितीय, ग्रामीण आणि गरिबी. तर पहा, प्रतिकृती, द्वितीय, ग्रामीण आणि गरिबी यातील कोणता शुद्ध शब्द आहे रे? सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना येईल त्यांनी चार्टमध्ये उत्तर द्यायचं आहे. वा, छान. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. शुद्ध शब्द जो आहे यातील गरिबी हा शब्द आहे. पण यानंतर प्रश्न 7वा, झिरमिरीत, निरीक्षण आणि गुबगुबीत, वर्गीकरण. पहा, शुद्ध शब्द कोणता आहे मग यातील? सांगा बरं. पहा, वा, छान. विद्यार्थी खूप छान रिस्पॉन्स देत आहेत. गुबगुबीत जे आहे त्याचं उत्तर आहे शुद्ध शब्द. पुढीलपैकी अशुद्ध शब्द. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. तर पहा, अशुद्ध शब्द. प्रश्न पहिला पाहू. पूजन, शहरीकरण, आधुनिक आणि प्रतिध्वनी. पहा, यातील मग 3 जे आहेत ते शुद्ध असतील आणि एक जो आहे तो अशुद्ध शब्द असेल. तर मग पहा, पूजन हा शुद्ध शब्द आहे. शहरीकरण सुद्धा शुद्ध आहे. आधुनिक लिहिले येते या ठिकाणी, म्हणून आधुनिक आलं असतं तर ते बरोबर असतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे यातील अशुद्ध शब्द आहे आणि प्रतिध्वनी हा शुद्ध आहे. पुढचा प्रश्न पहा. विहिरी, हळूहळू, सानिध्य आणि आदिवासी असे हे पर्याय आहेत आपले. तर पहा, हळूहळू, सानिध्य, आदिवासी हे शुद्ध शब्द आहेत. विहिरी हा जो आहे अशुद्ध शब्द आहे, म्हणून यातील विहिरी हा जे आहे अशुद्ध शब्द. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, हुकूम, आणखी, संधिप्रकाश आणि बहादूर असे प्रश्न आहेत. तर पहा, हुकूम, आणखी, संधिप्रकाश हे शुद्ध शब्द. बहादूर हा जो आहे अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पहा पुढचा प्रश्न, पुन्हा पुन्हा, रंगीबेरंगी, क्रियाशील आणि क्रीडांगण. तर मग पहा, अशुद्ध शब्द कोणता आहे? पुन्हा पुन्हा हे शुद्ध आहे. रंगीबेरंगी, क्रियाशील हे सुद्धा शुद्ध आहे. क्रीडांगण हे सुद्धा शुद्ध आहे. तर मग रंगीबेरंगी जो आहे तो अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न, संक्रांत, अनुषंग, किमती आणि धाडकन. मग काय रे? संक्रांत अशा प्रकारे लिहितो का आपण? नाही, संक्रांत हा अशुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न, रसरशीत, पोलीस, व्यावसायिक आणि केशकर्तनालय. यातील रसरशीत हा शुद्ध शब्द आहे. पोलीस शुद्ध शब्द आहे. व्यावसायिक, केशकर्तनालय हा सुद्धा शुद्ध शब्द आहे. तर व्यावसायिक हा जो आहे, व्यवसाय म्हणल्यानंतर शुद्ध, व्यावसायिक हा शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न, राघू मैना हा शुद्ध आहे. सर्वांगीण, कटुता, क्षीण, सर्वांगीण हा शुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढच्या आपण पर्याय पाहूयात. शीर्षक, कार्यक्रम आणि भवितव्य आणि येती. तर पहा, शीर्षक हा शुद्ध शब्द आहे. शीर्षक हा शुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न, दुर्घटना, मैत्रिणी, उत्तुंग आणि
सूरपारंबी पहा, यातील शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, मैत्रुघटना, उतुंग आणि सूरपारंबी हे जे शुद्ध आहेत आणि मैत्रिणी पहा, या ठिकाणी मैत्रिणी जे आहे अशुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न क्रमांक 4. गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहा, आपला पहिला प्रश्न काय, मी तयार केलेल्या कवितेला योग्य डॅश डॅश दिले. काय दिलं मग? योग्य शीर्षक येईल का? हे शीर्षक दिले. मग कोणता शुद्ध शब्द आहे या ठिकाणी सांगा बरं. तर पहा, या ठिकाणी शीर्षक अशा प्रकारे लिहितात. शीर्षक जे आहे अशा प्रकारे लिहितात. ते 3 आहेत, अशुद्ध आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न, क्रीडा स्पर्धेत आमच्या शाळेने 3 डॅश डॅश मिळवली, बक्षिसे मिळवली असेल किंवा पारितोषिके. चला, पर्याय काय काय आहेत? पारितोषिक, पारितोषिके आणि पारितोषिके. मग शुद्ध कसं लिहायचं याला? ज्यांना ज्यांना याचं उत्तर येतं त्याने चार्टमध्ये टाकायचं आहे. चला, तर पहा, पारितोषिक हे चुकीचं आहे. पारितोषिके आणि पारितोषिके पहा, या ठिकाणी पारितोषिके हा जो शब्द आहे शुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल, पारितोषिके. तिसरा प्रश्न, निसर्गाने प्रत्येक डॅश डॅश संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे. पहा, या ठिकाणी रिकाम्या जागी शुद्ध शब्द आपल्याला भरायचा आहे. सजीवाला हा तर येणारच नाही. सजीवला पहा, या ठिकाणी सजीवला म्हणले, हे तर येणार नाही. कोणतं येईल रे पर्याय सांगा बरं. सजीवाला या ठिकाणी रस्व वेलांटी आलेली आहे, म्हणून हे येणार नाही. हे अशुद्ध आहे. सजीवाला हे तर अशुद्धच आहे. सजीवाला पर्याय क्रमांक 3 ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. सजीवाला पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. वर्ष संपल्यानंतर तुमच्या टाकाऊ सर्व डॅश डॅश कोरी पाने वहीतून काढा. वर्ष संपल्यानंतर तुमच्या टाकाऊ सर्व डॅश डॅश कोरी पाने वहीतून काढा. वहीतील, वह्यांतील की वह्यातील. टाकाऊ सर्व वह्यांतील कोरी पाने वहीतून काढा, है की नाही. वह्यातील येईल का? तर वह्यातील. काय येईल याचं उत्तर? वह्यांतील येईल. शुद्ध शब्द जो आहे या ठिकाणी वह्यांतील. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आम्ही बागेतील सर्व डॅश डॅश पाणी घातले. फुलझाडांना की फुलझाडांना. कुणाला घातले पाणी सांगा बरं. पहा, शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर फुलझाडांना, इथं अनुस्वार नाही म्हणून हे अशुद्ध आहे. फुलझाडांना हे सुद्धा चुकीचं आहे. फुलझाडांना पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3 फुलझाडांना पाणी घातले. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा, या ठिकाणी पुढील प्रश्न, पुढे दिलेल्या वाक्यातील अशुद्ध शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. असा प्रश्न आहे. मग पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी अशुद्ध शब्द असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द. पहिला प्रश्न, हालीने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. वाक्यातील अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हालीने वाघापासून
पासून तिच्या बहिणीला वाचवले. तर पहा, वाचत असतानाच आपल्या लक्षात येते है की नाही. बहिणीला वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. पर्याय आहेत तिच्या वाघापासून बहिणीला वाचवले. काय लिहिले विद्यार्थी मित्रांनो, बहिणीला हा जो आहे बहिणीला हा शुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर दुसरा प्रश्न पहा. त्यांनी घेतलेली मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या. या वाक्यातील आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पहा, त्यांनी घेतलेली मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या. मुलाखत, काळजीपूर्वक, त्यांनी आणि समजावून. काळजीपूर्वक, त्यांनी आणि समजावून हे शुद्ध वाटत आहेत. तर मुलाखत जे आहे हा अशुद्ध शब्द आहे या वाक्यातील, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. चला प्रश्न तिसरा पाहूयात. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा थांब एक खड्डा खणला. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. तर पहा, यातील अशुद्ध शब्द त्यानं समुद्र किनाऱ्यावर खड्डा खणला. अशुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर खणला हा जो आहे, खणला असा अशुद्ध शब्द आहे. हा पर्याय क्रमांक 4 या वाक्यातील जो आहे खणला हा अशुद्ध शब्द आहे. खणला असा शुद्ध शब्द होतो, तर खणला असा आल्यामुळे हे अशुद्ध शब्द आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध असणाऱ्या शब्दाच्या संख्येचा पर्याय क्रमांक रंगवा. पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध असणाऱ्या शब्दाच्या संख्येचा पर्याय क्रमांक रंगवा. तर पहा, हिवाळ्यात खंड्या नियमित हजेरी लावू लागला. या वाक्यात जे आहेत अशुद्ध शब्द असणाऱ्या संख्येचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द जे आहेत या वाक्यात किती आलेले आहेत पहा, 3. खंड्या, पहा खंड्या. हजेरी, हजेरी, हजेरी असायचं होतं तर हजेरी. आणि लावू, ऊ. पहा या ठिकाणी 3 जे आहेत, या ठिकाणी खंड्या नसून नियमित, हजेरी, लावू हे 3 शब्द अशुद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. रोज नवीन उत्साह असेल तर उत्साह आहे ना, निर्माण, निर्माण हे पण अशुद्ध शब्द आहे. उत्साह, माझ्यात, नवीन. पहा या ठिकाणी किती शब्द आलेले आहेत पहा. नवीन, उत्साह, माझ्यात आणि निर्माण हे जे आहेत अशुद्ध शब्द 4 आलेले आहेत या वाक्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न. आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे. पहा यात किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. आदिवासी समाजाच्या शोषणाचे, हे काय, शोषणाचे, परकीय 2, व्यवस्थेत हे 3 झालं. 1 2 3. आदिवासी ज्याच्या हे पण आहे 1 2 3 4 5. आणि
राजकीय, राजकीय हे एक आहे. म्हणून या ठिकाणी 1 2 3 4 5 6 जे आहेत शब्द अशुद्ध आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत शिका करत चला. ज्यांना शेवटपर्यंत शिका केल्यामुळे तुम्हाला मराठीतील एकही मार्क कटणार नाहीत. मार्किंगसाठी हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. दररोज तासिका करत चला, जेणेकरून तुम्हाला मार्क वाढण्यासाठी फायदा होणार आहे. निश्चितच ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने निश्चितच सबस्क्राईब करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. व ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा, तुमचा वर्ग टाका. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल व दररोज त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक दिली जाते. त्या लिंकला टच करून तुम्ही तो व्हिडिओ, तो क्लास पाहायचा. चला या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.